तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे ना, हा तुमच्यासाठी भरपूर महत्त्वाचा होणार आहे. मित्रांनो, तुम्ही आता इंस्टाग्रामवर बघत आहात, कोणाची पण आयडी सस्पेंड होत आहे. आत्ताच 2 ते 3 दिवसापूर्वी हे 3 मोठ्या आयडीज सस्पेंड झालेल्या आहेत. पहिली आयडी आहे आर्यन केल्विनची. मित्रांनो, आर्यन केल्विनची जी आयडी होती त्याच्यावर 19+ मिलियन फॉलोअर्स होते, त्याची आयडी सस्पेंड झालेली आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे पुनीत सुपरस्टार म्हणून एक आहे, याचे पण 14+ मिलियन फॉलोअर्स होते, याची आयडी देखील सस्पेंड झालेली आहे. त्याच्यानंतर तिसरी आयडी आहे धर्मेंद्र बिलोटिया, याची 11+ मिलियन फॉलोअर्स होते, याची आयडी देखील सस्पेंड झालेली आहे. हे तीनच नाही तर भरपूर असे अकाउंट आहेत त्यांचे आयडी सस्पेंड झालेले आहे. पण मी हे जे 3 मोठे कंटेंट क्रिएटर आहेत त्यांचंच नाव घेत आहे, कारण मित्रांनो, काही कारण नसताना एवढे मोठे कंटेंट क्रिएटरांची आयडी जर सस्पेंड होऊ शकते, मग तुमची का नाही होऊ शकत? तुमची पण होऊ शकते. तर मित्रांनो, तुम्ही पण तुमची आयडी सस्पेंड होण्यापासून वाचू शकता. पण तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघाल तेव्हाच तुम्हाला हा व्हिडिओ समजेल, नाहीतर हा व्हिडिओ पूर्ण डोक्याच्या वरतून जाईल. मित्रांनो, तुम्ही जर इंस्टाग्रामवर ऍक्टिव्ह राहत असाल, इंस्टाग्रामवर रील्स वगैरे बनवत असाल, स्टोरीज टाकत असाल, डेली पोस्ट करत असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी भरपूर महत्त्वाचा होणार आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओज मध्ये आपण बघणार आहोत काय असं कारण आहे ज्याच्यामुळे इंस्टाग्राम स्वतः आपली आयडी सस्पेंड करून टाकतं. त्याच्यानंतर आपण हे पण बघणार आहोत, जर कधी बाय चान्स आपली आयडी इंस्टाग्रामनी सस्पेंड केली तर ती परत कशी आणायची हे देखील आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, आता आपण बघूया इंस्टाग्राम अशा कुठल्या कारणामुळे आपलं इंस्टाग्रामचं अकाउंट सस्पेंड करतं. मित्रांनो, इंस्टाग्राम अकाउंट सस्पेंड होण्याचं पहिलं कारण आहे कम्युनिटी गाईडलाईन्स. मित्रांनो, जेव्हा आपण सुरुवातीला इंस्टाग्रामचं अकाउंट वगैरे बनवतो तेव्हा इंस्टाग्राम आपल्याला त्यांचे नियम अटी काहीतरी आपल्याला ते सांगत असतात. मित्रांनो, तुम्ही जर इंस्टाग्रामवर फोटोज किंवा रील्स अपलोड करत असाल किंवा स्टोरी वगैरे टाकत असाल तर ते तुम्ही एकदा तपासून पहा, म्हणजेच ते इंस्टाग्रामच्या नियमात बसत आहे का, तेव्हाच तुम्ही ते फोटोज किंवा स्टोरीज वगैरे अपलोड करा. आता तुम्ही म्हणाल, नियमात न बसणारे असे कोणते कंटेंट आहेत? मित्रांनो, तुम्ही असे व्हिडिओज बनवता जसं की समाजामध्ये काहीतरी वाईट माहिती पसरेल, असे जर तुम्ही व्हिडिओज बनवत असाल तर ते व्हिडिओज नियमामध्ये बसत नाही. त्याच्यानंतर तुम्ही कंटेंट बनवायचे आहे म्हणून काहीतरी विचित्र शिवीगाळ वगैरे किंवा पॉलिटिक्सचे भांडणं असतील त्यांचे व्हिडिओज तुम्ही जर अपलोड करत असाल तर ते तुम्ही अपलोड करू नका, कारण हे इंस्टाग्रामच्या नियमात बसत नाही. आणि तुम्ही जर असे विचित्र व्हिडिओज किंवा रील्स वगैरे तुम्ही इंस्टाग्रामवर अपलोड केल्या तर तुमचं अकाउंट सस्पेंड होऊ शकते. त्याच्यानंतर दुसरं कारण असं आहे की मित्रांनो, तुम्ही तुमच्या मित्राची इंस्टाग्रामची आयडी बघतात, तुमच्यापेक्षा त्याचे फॉलोअर्स जर जास्त असले तर तुम्हाला पण वाटते, अरे यार, याचे फॉलोअर्स तर जास्त आहेत, आपल्याला पण फॉलोअर्स वाढवायचे आहेत. मग तुम्ही काय करतात, सगळ्यांना तुम्ही फॉलो करत बसतात. तर मित्रांनो, तुम्ही जास्तीत जास्त फॉलो करण्याचा प्रयत्न करतात, त्याच्यानंतर तुम्ही परत अनफॉलो करून टाकतात, म्हणजेच फॉलो करून अनफॉलो तुम्ही सारखं सारखं करत राहतात. त्याच्यानंतर तुम्ही रील्स वगैरे बघता, सारखं लाईक कमेंट करत राहतात, तर दिवसात 24 तासासाठी काहीतरी लिमिट असते, ते तुम्ही सारखी सारखी क्रॉस करून टाकतात. म्हणजेच एकदा तुम्ही तसं केलं, दोनदा तुम्ही तसं केलं, तिसऱ्यांदा तुम्ही तसं केलं, असंच जर तुम्ही सारखं सारखं करत असाल तर इंस्टाग्राम तुमची आयडी याच्यामुळे सुद्धा सस्पेंड करू शकते. त्याच्यानंतर चौथं कारण आहे, मित्रांनो, तुम्ही याच्या त्याच्या मोबाईलमध्ये सारखं सारखं तुमचं अकाउंट लॉग इन करतात, परत लॉग आउट करतात, परत लॉग इन करतात, परत लॉग आउट करतात. असं जर तुम्ही केलं तर ह्या कारणामुळे सुद्धा तुमचं इंस्टाग्राम अकाउंट सस्पेंड केलं जाऊ शकतं. मित्रांनो, त्याच्यानंतर आपण बघणार आहोत, जर बाय चान्स तुमचं इंस्टाग्राम अकाउंट सस्पेंड झालं तर ते परत कसं आणायचं. मित्रांनो, तुम्ही जेव्हा इंस्टाग्रामचं अकाउंट बनवतात तेव्हा तुम्ही तुमचं नाव टाकतात, त्याच्यानंतर तुम्ही युजर नेम टाकतात. तर जेव्हा तुम्ही युजर्स नेम टाकतात तेव्हा तुम्ही काहीतरी असं वेगळं टाकतात आणि वरती जे नाव असतं ते काहीतरी वेगळंच असतं. म्हणजेच युजर्स नेम मध्ये तुम्ही बॅड बॉय किंवा चॉकलेट बॉय, स्मार्ट बॉय, मॉडेल असं काहीतरी तुम्ही युजर्स नेम मध्ये नाव टाकतात.
आणि वरती जे नाव असते तिथं तुम्ही तुमचं नाव टाकता. असं जर तुम्ही वेगवेगळं नाव टाकलेलं असेल तर तुम्ही जे तुमचं नाव आहे युजर नेम म्हणून एडिट करून घ्या. तर मित्रांनो, मी तुम्हाला माझं इंस्टाग्रामचं पेज दाखवतो. इथं तुम्ही बघू शकता, जे वरती माझं नाव आहे तेच युजर नेम सुद्धा आहे. युजर्स नेम आणि आपलं नाव सेम कशासाठी ठेवायचं, तर मित्रांनो, जर समजा बाय चान्स तुमचं इंस्टाग्राम अकाउंट सस्पेंड झालं तर तुम्ही तुमचं अकाउंट परत मागवण्यासाठी अपील करतात. तर अपील करताना तुम्ही जी माहिती भरतात, जर तुम्ही तुमचं अकाउंट परत आणण्यासाठी आयडेंटिटी व्हेरिफिकेशन्स म्हणजेच डॉक्युमेंट वगैरे पाठवले, ते तुमच्या नावाशी मॅच झालं पाहिजे, तेव्हाच तुमची आयडी परत येऊ शकते. अन्यथा जर तुमचं नाव वगैरे मॅच झालं नाही, तुमची आयडी कधीच वापस येऊ शकत नाही. आता मित्रांनो, तुमचं इंस्टाग्राम अकाउंट तर सस्पेंड झालेलं आहे, ते तुम्हाला परत आणायचं आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, इंस्टाग्रामची वेबसाईट ओपन करायची किंवा इंस्टाग्रामचं ॲप तुम्ही ओपन करायचं, त्याच्यात तुम्ही लॉग इन करायचा प्रयत्न करायचा. असं जर तुम्ही केलं तर त्याच्यानंतर तुम्हाला अपील फॉर्म भरण्याचा एक पेज दिसून येईल. तुम्हाला तिथे तुमची माहिती वगैरे मागेल, तुमचं ईमेल आयडी, तुमचा नंबर, तुमचं नाव. तो फॉर्म फिल केल्यानंतर, तो फॉर्म भरून झाल्यानंतर खाली तुम्हाला आयडेंटिटी व्हेरिफिकेशन मागेल. त्याच्यात तुम्हाला तुमचं जे आधार कार्ड किंवा पॅन कार्ड, मी कुठलं पण आयडेंटिटी व्हेरिफिकेशन इथं तुम्ही टाकू शकता. मित्रांनो, तुम्ही अपील फॉर्म भरल्यानंतर तुमचं फॉर्म तुम्ही सबमिट करतात. त्याच्यानंतर तुमचं जे माहिती आहे ती रिव्ह्यू मध्ये जाते आणि ते इंस्टाग्रामची टीम तुमची माहिती चेक करत असते. मित्रांनो, जोपर्यंत तुम्हाला इंस्टाग्राम कडून नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंत तुम्ही सारखं अपील फॉर्म भरू नका, नाहीतर तुमचं इंस्टाग्राम अकाउंट परमनंट साठी ते लोक ब्लॉक करून टाकतील.